प्रश्न असा आहे की ही जी पहिली प्रयोगशाळा केली यांनी विलियम वुडन्सनी, या प्रयोगशाळेमध्ये मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचं शास्त्र आहे असा त्यांनी एक निष्कर्ष मांडला. मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचं शास्त्र आहे असा त्यांनी निष्कर्ष मांडला. आता बोधावस्था म्हणजे काय? तर बोधावस्था म्हणजे माणसाच्या अंतरंगाचे जर 3 कप्पे केले आपण, एक सुप्तावस्था, एक बोधावस्था आणि एक विवेकावस्था, तर सुप्त मनातलं बोधावस्था म्हणजे वर्तन पातळीवर येतं आणि ह्या वर्तन पातळीवर आल्यानंतर त्याचा अभ्यास करणं, ह्याला त्यांनी मानसशास्त्राची संकल्पना दिली. म्हणजे पुन्हा संकल्पना तीच आली की मानसशास्त्र म्हणजे माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. पण आता आता मी तुम्हाला सांगितलं की सुप्तावस्थेत जे असतं ते बोधावस्थेत येतं. आता फ्रॉइड नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे, फ्रॉइड नावाच्या मानसशास्त्रज्ञाने माणसाच्या व्यक्तिमत्वाचे 3 फॅक्टर्स केले. त्याच्यामध्ये एक सुप्तात्मा, बोधात्मा आणि विवेकात्मा. मग आता फ्रॉइडने काय व्याख्या केली? फ्रॉइडला काय वाटलं की जे बोधावस्था पातळीवर येतं माणसाच्या, निश्चितपणे सुप्त मनात जे दडलेलं आहे तेच बोधावस्थेत येतं. थोडंसं त्याला एक ज्याला आपण म्हणतो मॉडिफिकेशन त्याचं होऊन ते बोधावस्थेत येतं. उदाहरणार्थ, सुप्त मनात मला आत्ताच्या आत्ता जरी वाटलं की कोणाला तरी बिलकुल काहीतरी काडी उचलून मारते, हे माझ्या सुप्त मनात आहे, परंतु मी तसं करू नाही शकत, कारण लगेच माझं वरचा विवेक बुद्धी जी आहे ती सांगते की असं वर्तन तुला शोभणार नाही, त्याच्यामुळे सध्या तू मारपीट वगैरे नको करू, नुसतं रागवून मोकळी हो. मग मी काय करते, त्या ठिकाणी फक्त रागवते आणि मग माझं वर्तन जास्तीत जास्त योग्य करण्याचा प्रयत्न करते. फ्रॉइड काय म्हणतो? फ्रॉइड म्हणतो की जे प्रगट वर्तन आहे, या प्रगट वर्तनावर कुठेतरी सुप्त मनाचा सुद्धा प्रभाव पडलेला असतो. सुप्त मनाचा सुद्धा प्रभाव पडलेला असतो आणि हा जो प्रभाव आहे, हा प्रभाव माणसाच्या जेव्हा सुप्त मनावर पडतो तेव्हा माणसाचं वर्तन हे प्रगट अवस्थेमध्ये येतं आणि मग हे प्रगट अवस्थेमध्ये आलेलं मन हेच पुढे माणसाच्या वर्तनाला कारणीभूत ठरतं. हे माणसाच्या वर्तनाला कारणीभूत ठरतं. हा सगळा विचार त्याच्या मागे आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक बाब निश्चितपणे लक्षात येते की मानसशास्त्र म्हणजे काय, हा विचार करणं सुद्धा एक कॉम्प्लिकेटेड गोष्ट होऊन गेलेली आहे. ही सुद्धा एक थोडीशी कॉम्प्लिकेटेड बाब होऊन जाते की व्हॉट इज सायकोलॉजी आणि त्याचा मला उपयोग काय आहे. एक वॉटसन नावाचा मानसशास्त्रज्ञ, तो म्हणतो की वस्तुनिष्ठपणे जो आपण वर्तनाचा अभ्यास जो वस्तुनिष्ठपणे करू शकतो त्याला मानसशास्त्र असं म्हणतात. म्हणजे प्रगट वर्तन तर ठीक आहे, प्रगट वर्तनाचा तर अभ्यास करणं त्याला मानसशास्त्र म्हटलेलं आहेच, परंतु त्याचा अभ्यास वस्तुनिष्ठपणे करता आला पाहिजे. आता प्रत्येक वर्तनाचा अभ्यास हा वस्तुनिष्ठ करता येत नाही, ही मर्यादा लक्षात घ्या. एखादी व्यक्ती विशिष्ट पद्धतीने का वागते याच्या मागचे काही रिझन्स असतात आणि ह्या रिझन्सचा जेव्हा आपण अभ्यास करतो, ती रिझन्स बेसिकली त्याचं कुटुंब, त्याच्या कुटुंबातून मिळणारे त्याचे संस्कार, नंतर त्याची शाळा, त्याचा परिसर, त्याचा समाज, त्याचे सवंगडी, त्याला मिळणारी संगत, त्याच्यावर होणारे संस्कार, त्याला मिळणारं शिक्षण, या अनेक बाबींवर त्याचं प्रगट वर्तन अवलंबून असतं बरं का. म्हणून आपण बघतो की माणसाच्या विकासामध्ये जेवढा वाटा हा अनुवंशाचा आहे तेवढाच त्याच्या परिसराचा सुद्धा आहे. तसं जर नसतं तर आपण पाहतो की कितीतरी गुन्हेगारांच्या घरामध्ये जर एखादा चांगला माणूस निपजत असेल तर आपण म्हणू की अरे हा कुठेतरी अनुवंशाचा परिणाम आहे. काही बाबतीत असं घडतं की खूप चांगलं सुसंस्कारित घराणं आहे, परंतु त्या घराण्यातलं मूल हे सुसंस्कारित नाही होत, तेव्हा आपण म्हणतो की अरे घर तर चांगलं आहे, सगळे लोक चांगले. हा परिस्थितीचा प्रभाव. म्हणजे हा सगळा जर विचार केला तर संपूर्ण जे मानवी वर्तन आहे, हे मानवी वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणं म्हणजे मानसशास्त्र असेल, तर मग ते वस्तुनिष्ठ अभ्यास कसा करावा
हा प्रश्न पुन्हा अनुत्तरित राहतोच राहतो. आपण वस्तुनिष्ठ एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचं वस्तुनिष्ठ विवेचन आपण नाही करू शकत. ती व्यक्ती अशी का वागली? उदाहरणार्थ, माझ्या क्लासमध्ये आज 30च विद्यार्थी हजर आहे मी धरून. उरलेले 20 कुठे गेले? ते का आले नाही? ते का जॉईन झाले नाही? त्यांना काय प्रॉब्लेम आहे? मग त्यांना माझं टीचिंग आवडत नाही का? त्यांना असं वाटत नाही का की आपण सकाळी या क्लासला जॉईन झालं पाहिजे? असं का असेल? याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण मला करता आलं पाहिजे. आणि हे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्यासाठी त्या व्यक्तीच्या भावविश्वामध्ये, त्या व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जाऊन किंवा त्याच्या ठिकाणी स्वतःला गृहीत धरून किंवा त्याच्या संपूर्ण मनस्थितीचा विचार करून, मनोरचनेचा विचार करून मला हा वस्तुनिष्ठ अभ्यास करावा लागतो. आणि ह्याच्यासाठी तर शिक्षकाला गरज आहे मानसशास्त्राची. एका तराजूत तुम्ही प्रत्येक विद्यार्थी नाही तोलू शकत. असा जर एका तराजूत तोलला तर अनेक विद्यार्थ्यांवर तुम्ही अन्याय करता आहात. आता तुमच्या राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांकडे म्हणजे मोबाईल्स असतील, काही विद्यार्थ्यांकडे डेटा नसेल, काही विद्यार्थ्यांचा डेटा संपला असेल, काही विद्यार्थी झोपेतून उठायचे सुद्धा बाकी असतील की मॅडमनी काय सकाळी सकाळी वर्ग घ्यायचं ठरवलं पता नाही. काही विद्यार्थी आपल्या आणखीन काही कामात असतील. परंतु ह्या सगळ्यांचा वस्तुनिष्ठ विचार करून शिक्षकाला पुढे जावं लागतं आणि सगळ्यांना घेऊन पुढे जावं लागतं. हा सगळा विचार केलेला आहे वॉटसन ह्या तज्ज्ञांनी. आणि म्हणून वॉटसन म्हणतो की मानवी वर्तनाचा अभ्यास हा वस्तुनिष्ठपणे करता यावा, म्हणून वर्तन हाच मानसशास्त्राचा आधार आहे. आता आपण कुठून कुठपर्यंत आलो बघा. एक होता आत्म्याचा विचार, दुसरा होता मनाचा विचार, तिसरा होता मानवी वर्तनाचा, ज्याचं अधिष्ठान मानवाचं मन आहे, असा याचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. आता आपण फक्त आलोय वर्तनाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. अशा एक एक त्या मायक्रो होत जातात. आणि जेवढं लक्षात घ्या, नियम असा असतो की जेवढं सूक्ष्म असतं तेवढं ते व्यापक असतं. आता सूक्ष्म कुठे आलो आपण सूक्ष्मतेचा विचार केला, वर्तनाशी आलो आपण. आता हे व्यापक कसं आहे? आता या वर्तनामध्ये थॉट प्रोसेस आहे, या वर्तनामध्ये मन आहे, या वर्तनामध्ये विचार आहेत आणि या वर्तनामध्ये क्रिया पण आहे. म्हणजेच आता ह्या वर्तनामध्ये काय काय इन्व्हॉल्व झालं? या वर्तनामध्ये शरीर इन्व्हॉल्व झालं, कारण वर्तन आहे. वर्तन जे प्रगट असतं इट इज रिलेटेड टू युअर बॉडी, म्हणजे हे शारीरिकतेशी निगडीत झालं. वर्तन त्याच्या मागे थॉट प्रोसेस असते म्हणून ते मनाशी पण निगडीत झालं. अर्थात जेव्हा आपण कोणतं वर्तन प्रगट करावं याचा निर्णय घेतो, विवेक करतो, म्हणजे ते बुद्धीशी पण रिलेटेड झालं. आपण सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आपण निर्णय घेतो, म्हणजे इट इज रिलेटेड टू तुमच्या विवेक शक्तीशी सुद्धा ते निगडीत झालं. मग आता वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र जर असेल तर आता ही किती सूक्ष्म परिभाषा झाली विचार करा. आता ही परिभाषा सूक्ष्म झाली आणि ही परिभाषा अशी सूक्ष्म झाली की मानसशास्त्र म्हणजे ज्यामध्ये मनाचा, बुद्धीचा, विचारांचा, नंतर ज्याला आपण म्हणूया की विवेक शक्तीचा अंतर्भाव होऊन जे वर्तन घडतं त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता त्याची व्याप्ती बघ किती मोठी झाली. आता कशाचा अभ्यास करणार? व्हॉट इज माइंड, व्हॉट इज इंटलेक्ट, व्हॉट इज विवेका, व्हॉट इज फिजिकल ॲक्टिव्हिटी. फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे असं नाही आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटीजला सुद्धा काही नियम असतात. तुम्ही कसं, आणि शिक्षकाच्या दृष्टीने जर विचार केला तर खूप मोठं बॉडी लँग्वेजला तुमच्या खूप मिनिंग आहे. तुम्ही बसता कसे, तुम्ही बोलता कसे, तुम्ही पाहता कसे, काय तुम्ही चालता कसे, तुम्ही तुमचं कॉस्ट्युम्स कसे आहेत, तुमची वेशभूषा काय, तुमची केशभूषा काय, तुमचा ॲपियरन्स कसं आहे, आर यू प्रेझेंटेबल. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असते की तुम्ही यू शुड बी ऑलवेज प्रेझेंटेबल.
मनुष्याने प्रत्येक आणि शिक्षकाने तर प्रत्येक वेळा प्रेझेंटेबल असायला पाहिजे. आणि विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून शिक्षक हा अतिशय आदर्श व्यक्ती असतो. त्याच्यामुळे ह्या आदर्शाला जर उतरायचं असेल, यू शुड बी ऑलवेज प्रेझेंटेबल. तुमच्या विद्यार्थ्यांसाठी कायम प्रेझेंट राहा तुम्ही. असं नाही की ही वेळ का रे फोन करायची, कशाला केला फोन, कशाला बोलला, सतत त्याला रागवणं, त्याला अपमान करणं, किंवा याच्यामध्ये किती तुम्हालाही त्रास होत नाही का? रागवणाऱ्यालाही त्रास होतो, ऐकणाऱ्यालाही त्रास होतो, बोलणाऱ्याला त्रास होतो, परिसरामध्ये सगळी निगेटिव्हिटी क्रिएट होते. कशाला? मन एव मनुष्याणम कारणम बंधमोक्षयो. मन सुखी तर मी सुखी. मनाला सुखी करण्याचं प्रशिक्षण देण्याचं शास्त्र जर कोणतं असेल तर ते आहे मानसशास्त्र. हे शिकवतं आपल्याला की हाऊ टू ट्रेन अवर माइंड. आणि माइंड इज इसेन्स ऑफ ऑल टाइप्स ऑफ एज्युकेशन. माइंड इज इसेन्स ऑफ एज्युकेशन. किती व्यापक विचार आहे हा. तुम्ही कल्पना करा की सायकोलॉजी नुसतं शिकायचं शास्त्र नाही आहे, आचरणाचं शास्त्र आहे. नुसतंच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून नाही, आपल्या इतरही नातेसंबंधांमध्ये बघा बरं तुम्ही. इतरही नातेसंबंधांमध्ये बघा, आई वडील, बहीण भाऊ, नवरा बायको, मित्र मैत्रीण, काका आत्या मामा, सगळे नातेसंबंध तुम्ही घ्या. प्रत्येक नात्यामध्ये मनाची गुंतवणूक किती असते. ज्या नात्यात मनाची गुंतवणूक नाही ते नातंच नाही. आणि म्हणून ही मनाची गुंतवणूक करत असताना त्याचं प्रेझेंटेशन कसं पाहिजे. किती महत्वाचा, खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं मित्रांनो, हा लक्षात घ्या तुम्ही. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की मनाची गुंतवणूक करत असताना त्या मनाचं प्रेझेंटेशन हे माझ्या हातात आहे, इतर कोणाच्या हातात नाही. पण माझ्या हातात कसं आहे बघा. आता मजा सांगते मी तुम्हाला की माझ्या मनाचं प्रेझेंटेशन माझ्या हातात कसं आहे. माझं मन हे मी धरलेलं मंकी आहे, मंकी. कुठे छलांग मारते, कुठे उडते, कुठे जातं. आता या मंकीला बांधून ठेवायचं. हे बांधत असताना मला थोडंसं एक गोष्ट लक्षात ठेवावं लागते की माझ्या कुठल्याही नातेसंबंधांमध्ये जर मी अपेक्षा ठेवली तर ती अपेक्षा कधीही पूर्ण करण्यासाठी समोरचा व्यक्ती 24 आवर्स तुमच्यासाठी अवेलेबलही नसतो आणि तो सक्षमही नसतो. कोणीच नाही. तुम्ही माझ्याकडून अपेक्षा केल्या तरी मी सक्षम नाही आहे तुमच्या 24 तासाच्या अपेक्षा पार करण्यासाठी. आईवडील सुद्धा आपल्या अपत्यांच्या अपेक्षा 24 तास पूर्ण करण्यासाठी सक्षम नसतात, कारण त्यांचं स्वतःचं पण तर लाईफ असतं, त्यांचे स्वतःचे पण तर थॉट्स असतात. मुलं सुद्धा आपल्या आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी 24 तास नाही. परंतु माझी प्रत्येक कृती ही इतरांना आनंद देणारी राहील एवढं जरी मी माझ्याकडून अपेक्षा केली. आता फक्त काय करायचंय, जी अपेक्षा मी इतरांकडून केली होती त्याचा फक्त असा रोख घ्यायचा आहे आणि तो फक्त माझ्याकडे करायचा. डायरेक्शन फक्त बदलायची आहे. माझ्याचकडून अपेक्षा पाहिजे. आज दिवसभर मी आनंदी राहणार, दॅट्स इट. आज दिवसभर मी कुणालाही दुखवणार नाही, विषय संपला. आज दिवसभर मला कोणीही काही बोललं मी प्रतिकार करेल, कारण की मुंगी सुद्धा चावते, प्रतिकार करेल. मी जिथे कुठे आवश्यक आहे तिथे प्रतिकार मी करेल, पण त्याचा ओरखडा माझ्या मनावर मी उमटू देणार नाही. शेवटी काय असतं ना, आपण स्वतःच्याच हाताने आपल्या मनावर खूप सारे ओरखडे दिवसभरात ओरबाडत असतो आपल्या मनाला. आपण तो असा बोलला, तो तसा बोलला, तो असा वागला, हा असा वागला, त्यांनी असं करायला नको होतं, त्यांनी असं, सगळं इतरांनी. व्हॉट अबाउट माय सेल्फ? मी काय करायला हवं होतं? तो बोलला, मी काय करायला हवं होतं? तो चिडला, मी काय करायला हवं होतं? त्यांनी माझा अपमान केला, मी काय करायला हवं होतं? यू शुड ट्रेन युअर माइंड. या सगळ्या घटनांना समक्ष जाण्यासाठी माझं मन हे कितीतरी पटीने तयार असायला हवं असतं. विचार करा. खूप मानसशास्त्र म्हणून तर एक मजेशीर शास्त्र,
खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकवतं. म्हणून माझ्या प्रगट वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र, वर्तनाचा अभ्यास करणारं, वर्तन प्रक्रियेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि वर्तन हे रिलेटेड असतं सगळ्या प्रकारच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्रियांशी रिलेटेड असतं. म्हणून ह्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मग आता ह्याच व्याख्येवरून ह्या मानसशास्त्राची व्याप्ती पण लक्षात येते. नेचर समजलं आपल्याला, आता याची व्याप्ती लक्षात येते. ही व्याप्ती अशी आहे, इट इज रिलेटेड टू अवर ॲक्टिव्हिटीज, इट इज रिलेटेड टू अवर शारीरिक क्रिया, मानसिक क्रिया, भावनिक क्रिया. आणि ह्याला जसं जसं तुम्ही उदात्त करत जाल तर तसं तसं आपोआप हे वर्तन रिलेटेड टू आवर स्पिरिच्युअलिटी. आपोआप तुम्हाला काहीही करावं लागत नाही. जेव्हा आपण प्रत्यक्ष व्यक्तिमत्व शिकू की नाही, तेव्हा पुन्हा हा मुद्दा येणार आहे की काय असतं शारीरिक विकास, काय असतं मानसिक विकास, काय असतं बौद्धिक विकास, काय असतं आध्यात्मिक विकास, काय असतो आणि वैश्विक विकास काय असतो. हा सगळा मुद्दा पुन्हा येणार आहे आपला. परंतु दिस इज द बेस की माझं प्रत्येक वर्तनामध्ये माझ्या शारीरिक क्रिया इन्व्हॉल्ड असतात. मला राग आला, काय होतं, दम लागतो, श्वास वाढतो, चेहरा लाल होतो, डोळे लाल होतात, काय मी थरथर थरथर रागाने कापायला लागतो आणि मी किती विद्रूप दिसतो. तुम्ही आरशामध्ये पिरियड झाला की आरशामध्ये जाऊन पाहात, खूप असं चिडून वगैरे किती किती खराब दिसाल तुम्ही. पण तुम्ही चेहरा एकदम आनंदी करून पहा, तुम्ही किती सुंदर दिसाल. हासरा चेहरा खूप छान दिसतो, रागवलेला चेहरा खराब दिसतो, आक्रसून जातो, सगळे पेशीज आक्रसतात. त्याचा परिणाम आपल्या पेशीजवर होतो, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. मग डायबिटीज, BP, शुगर, सगळे सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम्स स्टार्ट होतात. वाय? खूप सारं स्ट्रेस घेतलं, परीक्षेचं, ॲडमिशनचं खूप सारं स्ट्रेस घेतलं. आता ताण घेऊन गोष्टी सॉल्व्ह होतात का मुलांना? आज आपण सगळे ताणतणावात आहोत. हा ताण घेऊन सॉल्व्ह होणार आहेत का प्रॉब्लेम आपले? विचार करा बरं. ताण घेऊन कोरोना जाणार आहे का? ताण घेऊन माझी तब्येत, ताण घेतला तर माझी तब्येत बिघडणार नाही असं होणार आहे का? नाही. मग याला कुठेतरी तर व्यवस्थापन तुम्हाला करावं लागेल ना. ताण घेणं हे जर माझं वर्तन असेल, त्याच्यात किती किती गोष्टी इन्व्हॉल्व्ह झाल्या बघा बरं. ह्या ताण घेतल्याने काय काय झालं, माझं सतत मी टेन्शनमध्ये राहिल्यामुळे माझी प्रकृती बिघडली, सायकोसोमॅटिक आजार मला निर्माण झाले, शुगर, BP, स्पॉन्डलोसिस, आणखीन काय 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 स्किन डिसीजेस, सगळे विकार सायकोसोमॅटिक आहे. ज्या क्षणाला तुमच्या पेशीज आनंदी राहतात ना, त्याच क्षणाला तुमची इम्युनिटी वाढते. म्हणून मी तर नेहमी म्हणत असते, इम्युनिटी वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय कोणता असेल तर बी हॅपी, डोंट वरी, बी हॅपी. जो होगा काय होईल, जे होईल तेच होईल, कसं होईल, जसं होईल तसं होणार आहे. तुमच्या माझ्या टेन्शन घेतल्याने जग थांबत नाही, प्रसंग थांबत नाही, कुठल्या प्रकारच्या आपल्या आयुष्यात येणाऱ्या घटना थांबत नसतात. आने वाला पल जाने वाला भी है. कोरोना आला तसा जाईल. त्याच्यात मला माझी इम्युनिटी वाढवायची म्हणजे की खूप फिरणं, खूप बदाम खाणं, काजू खाणं, याने इम्युनिटी नसते वाढत. आनंदी राहा. आनंदी राहिलं तर भाकरीसुद्धा अंगी लागते. आनंदी राहिलं तर तुम्ही जेही खाल ते त्याने तुमची इम्युनिटी वाढेल. मग मन आनंदी तर मी आनंदी, लक्षात ठेवा. होणार आहे. आपण सगळे संकटात आहोत, जग संकटात आहे. जे जगाचं होणार आहे ते माझं होणार आहे. दुःख करत बसून नाही होणार. ज्या ज्या सूचना दिल्या शासनाने त्या फॉलो कराव्या, जसे जसे नियम डॉक्टरांनी सांगितले ते फॉलो करावे आणि टेन्शन डोक्यातनं काढून ठेवून द्यावं बाजूला. आणि त्या टेन्शनला तसंच सांगावं, त्याला शिकवावं की बाबा रे, जे होणार आहे तेच होणार आहे, जसं होणार आहे तसं होणार आहे. किती जवळचे लोक चाललेत निघून आपल्यापासून. स्ट्रेस घेऊन काय करता? अतिशय जवळचे लोक की आपण विचार नाही करू शकत. प्रत्येक कुटुंबाची अवस्था, माझ्याही कुटुंबाची तीच अवस्था. प्रत्येक जण, येणारा क्षण हा कोणाच्या आयुष्यात कसा असेल माहीत नाही. आज अत्यंत ताणामध्ये आपण लोक आहोत, परंतु ताण घेऊन मित्रांनो नाही चालणार.
उलट आता ह्या याच्यामध्ये एकमेकांशी प्रेमाचे संवाद, एकमेकांचं केअरिंग, एकमेकांना आधार देणं, एकमेकांची मनं जपणं, काय एकमेकांच्या समस्या समजावून घेणं, यांनी जे समाधान अंतर्मनाला मिळणार आहे ना, हे समाधानच आपली इम्युनिटी आपोआप वाढवेल. कारण तुमच्या पेशीजला त्याचं ट्रेनिंग मिळणार आहे, माहिती आहे का? आणि ही जेवढी सकारात्मकता तुम्ही वाढवाल तेवढा तो निगेटिव्ह रिपोर्ट तुमचा येईल. म्हणून ही पॉझिटिव्हिटी वाढवणं आणि त्या दृष्टीने आपल्या मनाला ट्रेनिंग देणं हे खूप गरजेचं आहे. मला मागचं वर्ष आठवतं, विद्यार्थी मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये असं पहिलाच लॉकडाऊन लागला होता आणि आपलं हॉस्टेल हे कोरोनासाठी दिलं गेलं होतं, कोरोनाचं क्वारंटीन म्हणून दिलं गेलं होतं. तुम्हाला माहीत आहे, कर्मचारी निवासस्थान अगदी 10-15 फुटाच्या अंतरावर कर्मचारी निवासस्थान आहे. सगळ्यांना फक्त एवढंच सांगितलं होतं की काळजी कुठल्या पद्धतीने करू नका, काळजी घ्या तुम्ही लोक. कारण प्रशासनाला आपण म्हणू नाही शकणार, आपलं हॉस्टेल हे आपल्याला द्यावं लागेल, पण तुम्ही सगळेजण काळजी घ्या. जेवढं शक्य होतं सॅनिटायझेशन करा, तिथे आणखीन काही तुमचं प्रोटेक्टिव्ह जे आहे ते तयार करा. आम्ही सुद्धा कॉलेजमध्ये, आज सुद्धा आम्ही कॉलेजमध्ये दिवसभर जाऊन बसतो. ज्यावेळी सगळं जग आपल्या घरामध्ये आहे त्यावेळी संपूर्ण मी आणि आपलं कॉलेज आम्ही सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6:30, कधी 7. आता परवा तुमचे फॉर्म भरायचे होते आणि तुमचे जेव्हा सगळे परीक्षेचे फॉर्म भरायचे होते तेव्हा 10:30 वाजले आम्हाला रात्री कॉलेजमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला, पण घाबरून जाऊन नाही चालणार. जसं तुम्हाला अन्नातून इम्युनिटी प्राप्त करायची आहे, औषधांमधून इम्युनिटी प्राप्त करायची आहे, तशी आतून सुद्धा तुम्हाला बळकट व्हावं लागेल. आतून सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्हिटी तुमची वाढवावी लागेल. आतून सुद्धा एक सतत मनाला प्रशिक्षण द्यावं लागेल की जो होगा वो होगा, जैसा होगा वैसा ही होगा, जब होगा तब होगा, देखा जाएगा. हा जो फायटर ॲटिट्यूड आहे ना, हा फायटर ॲटिट्यूड ठेवल्याशिवाय या संपूर्ण परिस्थितीतून सुद्धा आपण पुढे जाणार नाही. म्हणून हा सगळा विचार करून मानसशास्त्राचा अभ्यास करणं हा किती गरजेचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून आता मानसशास्त्राच्या ज्या विविध परिभाषा पाहिल्या त्या परिभाषांचा आणि त्याची ही व्याप्ती आपण पाहिली. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना एक आपल्याला आणखीन हे करता येतं की या मानसशास्त्राचा उपयोग कोणत्या क्षेत्रात होतं, हा एक मुद्दा पाहू आणि आजचं आपलं लेक्चर थांबवू आपण. कोणत्या क्षेत्रात होतं? सर्वात महत्त्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे शिक्षण. अगदी मनुष्याचं शिक्षण केव्हापासून सुरू होतं? जेव्हापासून त्याचा अनुवंश पक्का होतो. मातेच्या गर्भात असतानापासून प्रीनेटल एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, आई जे अनुभव घेते, माता जे अनुभव घेते, त्या सगळ्यांचा परिणाम त्या गर्भावर होत असतो आणि तिथेच त्याच्या संस्काराची बीज ही पक्की होत असतात. आणि म्हणून आपण असं म्हणतो की उदरामध्ये ज्या क्षणाला मूल येतं त्या क्षणापासून मातेचं मन हे अत्यंत आनंदी असायला हवं. ते जर आनंदी असेल तर मूलसुद्धा आतमध्ये आनंदी होतं. एक डिस्कव्हरीवर मी स्टोरी ऑफ बर्थ नावाचा प्रोग्राम बघितला होता. त्या स्टोरी ऑफ बर्थमध्ये दाखवलं होतं की आईच्या म्हणजे आई जेव्हा हसते तेव्हा ते मूलसुद्धा किती सुंदर हसतं गर्भामध्ये, आणि आई जेव्हा रडते ना तेव्हा त्या मुलाला सुद्धा खूप त्रास होतो, त्या बाळाला सुद्धा खूप त्रास होतो. म्हणून आईचं मन हे बाळाच्या मनाशी निगडित असल्यामुळे अगदी गर्भावस्थेपासून त्या बाळावर ते संस्कार होत असतात. म्हणून आईच्या मनाची जशी धारणा असते, जसं आईच्या मनाची जी मनोवृत्ती असते त्याचा अल्टिमेट परिणाम हा त्या बाळावर होत असतो. आणि म्हणून आपण पाहतो की अभिमन्यूनी जे आईच्या उदरामध्ये जे चक्रव्यूह कसं शिरायचं ते शिकला, पण बाहेर कसं निघायचं हे तो शिकू शकला नाही. म्हणजे गर्भातलेच आता पाश्चात्य राष्ट्रामध्ये सुद्धा हे याचं मानायला लागले बरं का. पूर्वी हे सगळं थोताळ समजत होते, असं म्हणायचे काय महाभारत सांगितलंय म्हणून काय, असं थोडी नाही. आता पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुद्धा प्रीनेटल एज्युकेशनवर खूप भर दिला जातो. ऑस्ट्रेलियाचं एक उदाहरण सांगते मी तुम्हाला की प्रत्येक मॅटर्निटी होममध्ये आई मातेसाठी एक काउन्सिलिंग सेंटर त्या ठिकाणी असतं. आमच्या देशाचा नागरिक जर जन्माला येतो आहे तर आमच्या देशाचा नागरिक हा आमच्या राष्ट्राचे संस्कार घेऊन जन्माला येणार. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये या भावना आहेत, पण जे भारतामध्ये शास्त्र निर्माण झालं त्याचा भारतामध्ये किती लोकांना याच्याबद्दल अवेअरनेस आय डोंट नो.
म्हणून शिक्षणशास्त्र म्हणजे शिक्षण या क्षेत्रामध्ये प्रत्येक स्टेपला विकासाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये मानसशास्त्राचा उपयोग हा होतोच. म्हणून तुमच्या विषयाचं नाव सुद्धा बाल्यावस्था आणि शिक्षण असं आहे, बाल्यावस्था आणि विकास आहे. मग प्रीनेटल, मग जन्मोपरांत शिशुअवस्था, बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, कुमारावस्था, कौमार्यावस्था, प्रौढावस्था, ज्याला आपण भारतीय तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये आपण ज्याला म्हणतो 4 प्रकारच्या आश्रम व्यवस्था. या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक स्तरावर मानसशास्त्राचा उपयोग हा होतोच. लहान मुलांना तुम्ही धपाटे मारून नाही चालणार. तू मूर्ख आहे, तू बावळट आहे असं म्हणून चालणार नाही. त्यांच्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास जर ठासून भरायचा असेल तर त्यांच्यातल्या चांगल्याच गोष्टींचं तुम्हाला कौतुक करावं लागेल. म्हणून शिक्षणशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे. आरोग्यशास्त्र तो पहिल्यांदा तुमचं मनाचा विचार करूनच तुम्हाला औषधोपचार करतं. होमिओपॅथी असेल, आयुर्वेदामध्ये सुद्धा तुम्ही पहा, कफ, पित्त, वात 3 रोगांना अनुसरून, 3 तुमच्या प्रकृतीला अनुसरून तुमच्या रोगांचं निदान करून त्याच्यानुसार औषधोपचार असतो. होमिओपॅथीमध्ये आता नव्याने उदयाला आलेली शाखा म्हणजे प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी. होमिओपॅथीमध्ये सुद्धा या तुमच्या मनोभूमिकेचा विचार करून औषधाची योजना असते. बेलाडोना हे औषध नुसतं डोकेदुखीवर प्रत्येकाला चालणार नाही. तुमची मनाची रचना, तुम्हाला खायला का आवडतं, प्यायला का आवडतं, थंड आवडतं की गरम आवडतं, तिखट आवडतं की गोड आवडतं, आंबट आवडतं की तुरट आवडतं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून औषधाची योजना त्याही शास्त्रात केली जाते. म्हणून वैद्यकशास्त्र असेल, शिक्षणशास्त्र असेल, या सगळ्या शास्त्रांमध्ये जर विचार केला असेल तर तो निश्चितपणे मानसशास्त्राचा केला जातो. कायदा आणि गुन्हेगारीमध्ये सुद्धा तुम्ही बघा, कायद्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा जो विचार केला जातो तो मानसशास्त्राचा. प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार नसते. काही परिस्थिती उद्भवते की तो गुन्हा करायला प्रवृत्त होतो, त्याच्या मागे त्याचं मानसशास्त्रच असतं. म्हणून कायदा, गुन्हेगारी ह्याही क्षेत्रात, आणि तुम्हाला माहीत आहे की आज जाहिरातीच्या क्षेत्रात सुद्धा याचा वापर होतो. तुमच्या सगळ्या भावनांना अपील केलं जातं. गोरं व्हायचं आहे, फेअर अँड लव्हली वापरा. नंतर तुम्हाला उंच व्हायचं आहे, हे वापरा. तुम्हाला छान तुमची बॉडी बिल्डिंग करायची आहे, हे प्रोटीन वापरा. आणि आता तर एवढं हे मार्केट वाढलेलं आहे की क्षणाक्षणाला धोके आहे, लक्षात घ्या. याही ठिकाणी तुमच्या भावनांना अपील केलं जातं. म्हणून हा सगळा विचार केला असता प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मानसशास्त्राचं संपूर्ण जे महत्त्व आहे, हे महत्त्व हे अबाधित आहे. हा सगळा विचार बघता आज आपण मानसशास्त्र म्हणजे काय, मन म्हणजे काय, मानसशास्त्र म्हणजे काय ह्याचा आपण विचार केला. आणि या मानसशास्त्राची व्याप्ती काय आहे हा विचार केला. आणि कोणकोणत्या म्हणजे हे मानसशास्त्राचा अभ्यास कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करण्यात येतो ह्याचा आपण विचार केला. पुढच्या तासिकेला शिक्षकाला मानसशास्त्राची गरज काय आहे याचा आपण विचार करू. आज या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना शुभेच्छा. आजचा दिवस तुमचा आनंदात जावा.